बातमी घरगुती सिलेंडरबाबत एबीपी माझानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनची। युद्धामुळे राज्यात व्यावसायिक गॅसचा पुरवठा खंडित करण्यात आला। घरगुती गॅसचा पुरवठा मात्र सुरळीत सुरू आहे। मात्र युद्धाच्या परिस्थितीत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरसाठी रांगा लागल्यात। याचाच फायदा घेऊन घरगुती गॅसचा काळा बाजार करण्याचे प्रकार सुरू झाले। एबीपी माझानं याच मुद्द्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये स्टिंग ऑपरेशन केलं। त्यामधून ही माहिती समोर आली। तिथे सध्या 900 रुपयांना मिळणारा सिलेंडर 1400 रुपयांना विकला जातोय। एवढंच नाही तर बुकिंग केलेल्या ग्राहकांना देखील 900चा सिलेंडर 1200ला विकत घ्यावा लागतोय। या गैरप्रकारामुळे सामान्य नागरिकांना चांगलाच फटकाही बसतोय। तुम्हाला किती द्यावं लागेल? 1400 रुपये तरी पण हे मुश्किल आहे, भेटणं मुश्किल आहे। ते म्हणजे काय सांगू तुम्हाला आता असं म्हणजे मग तुम्ही म्हणता ना उद्या 100-200 कमी करा ना तिथं। काहीच नाही कमी होत। हे लोक सुद्धा बुकिंगवाले सुद्धा 1200 देऊ राहिले, सिलेंडर नाही। काय सांगावं आले 1400 आज मिळेल का? पण आज मग तुम्हाला घेऊन जावं लागेल लगेच। कधी येऊ मी? आत्ताही आले तर चालू घेऊन येऊ टाके? हां, कुठे इथून पाठीमागं आमचे ना। हां, तुम्हाला किती द्यावं लागेल? 1400 रुपये तरी पण हे मुश्किल आहे, भेटणं मुश्किल आहे। ते म्हणजे काय सांगू तुम्हाला आता असं म्हणजे मग तुम्ही म्हणता ना उद्या 100-200 कमी करा ना तिथं। काहीच नाही कमी होत। हे लोक सुद्धा बुकिंगवाले सुद्धा 1200 देऊ राहिले, सिलेंडर नाही। काय सांगावं आले 1400 आज मिळेल का? पण आज मग तुम्हाला घेऊन जावं लागेल लगेच। कधी येऊ मी? आत्ताही आले तर चालू घेऊन येऊ टाके? हां, कुठे इथून पाठीमागं आमचे ना। हां, तिथून घेतलं तुम्हाला किती द्यावं लागेल? 1400 रुपये तरी पण हे मुश्किल आहे, भेटणं मुश्किल आहे। ते म्हणजे काय सांगू तुम्हाला आता असं म्हणजे मग तुम्ही म्हणता ना उद्या छत्रपती संभाजीनगर प्रमाणेच बीडमध्येही सिलेंडरचा काळा बाजार सुरू असल्याचं एबीपी माझाच्या कॅमेऱ्यानं टिपलं। 200 रुपये अधिकचे दिल्यास सहज सिलेंडर उपलब्ध होतो। त्यासाठी सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडून ओटीपी नंबर दिला जातो। इतर कोणत्याही ग्राहकाचा क्रमांक वापरून हा ओटीपी दिला जातोय। हा संपूर्ण गैरप्रकार एबीपी माझाच्या कॅमेऱ्यानं टिपलेला आहे। एकीकडे काळा बाजार रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे काही जण यातून पैसे कमावत आहेत। यामुळे प्रशासन आता हा गैरप्रकार रोखण्यासाठी कुठली पावलं उचलणार, काय कारवाई करणार पाहणं महत्त्वाचं आहे। तिथं ओटीपी लागत आहे, माझ्याकडे ओटीपी संकट आहे सगळं। तुम्ही तयारच करून ठेवलं असं? अहो काय सगळं तयार मी आता कुणाला मी देत नाही, पण आता द्यायला लागलो, तुम्हाला गरज आहे। गोडाऊनला जायला लागेल? गोडाऊनला इथून पैसे भरून तुम्हाला गोडाऊनला जावं लागेल ना। हे नाव काय बघा गावाने? हां, ते लक्षात ठेवा, नाव लिहून घ्या। हां, नाव विचारलं द्या लिहून। पण 100 रुपये घ्या ना। नाही ना, आता तुम्हाला द्यायला नाही तर देतच नाही तुम्हाला। काय हो, तुम्हाला किती द्यायचे? 200 द्या ना। काय आता म्हणून आलो लगेच। नागपूर विभागातही अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली। नागपूर जिल्ह्यातील 6 जिल्ह्यातून 110 सिलेंडर जप्त करण्यात आले। पथकानं 6 जिल्ह्यातील 163 गॅस वितरकांच्या गोदामांची तपासणी केली। त्यानंतर हे 110 सिलेंडर जप्त करण्यात आले असून 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। बार्शी नाका परिसरामध्ये महसूल आणि पोलीस प्रशासनानं 29 गॅस सिलेंडरचा साठा जप्त केला। यात 12 व्यावसायिक सिलेंडर, 17 घरगुती सिलेंडर आहेत। महसूल आणि पोलीस प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार बार्शी नाका परिसरात एका व्यक्तीनं घरामध्ये सिलेंडरचा साठा केला होता। यावर कारवाई करत पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि 75,000 रुपयांचा सिलेंडरचा साठा जप्त केला। जालना जिल्ह्यातही पुरवठा विभागानं पोलिसांच्या मदतीनं छापेमारी केली। या छापेमारीत 59 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले। दरम्यान जालना जिल्ह्यात एलपीजी गॅसचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। तर जिल्ह्यात कुठेही एलपीजी गॅसचा अनधिकृत साठा आढळल्यास किंवा काळा बाजार सुरू असल्यास त्याची माहिती नागरिकांना द्यावी, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। युद्धामुळे गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात कोणतीही टंचाई निर्माण होऊ नये यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा प्रशासनानं आवश्यक उपाययोजना सुरू केल्या। याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनानं 10 विशेष भरारी पथकं तैनात केली। या पथकांपैकी औसा तहसील कार्यालयाच्या भरारी पथकानं संध्याकाळी शहरातील एका हॉटेलवर अचानक तपासणी केली। या तपासणीत 7 हॉटेलमधून 8 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। घरगुती सिलेंडरचा व्यवसाय
व्यावसायिक वापर रोखण्यासाठी जिल्ह्यात अशाच प्रकारची कारवाई पुढे देखील सुरू ठेवणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हेगारांनी आता फसवणूक करणाऱ्यांचा नवा फंडा देखील या सगळ्यांनी शोधून काढलाय. घरगुती गॅस जोडणी कापली जाण्याची भीती दाखवून मुंबईकरांना गंडा घालणं सुरू आहे. विलेपार्ले पूर्वेतील चिंतन छेडा नावाच्या गृहस्थांना 70,000चा गंडा घालण्यात आला. बिल थकीत असल्यामुळे गॅस जोडणी कापली जाण्याची भीती दाखवत फसवणूक झाली. आतापर्यंत अनेक मुंबईकर या बतावणीला बळी पडले. गॅसचा तुटवडा लक्षात घेता महानगर गॅस जोडणी कापली जाईल अशी भीती दाखवून मुंबईकरांची फसवणूक सुरू आहे. महानगर गॅस लिमिटेडमधून बोलत असल्याचा बनाव करून कधी थकीत बिलाचा बहाणा करून तर कधी बिल अपडेट करा अन्यथा गॅस जोडणी बंद होणार अशी भीती घालून सामान्यांची फसवणूक सुरू आहे. ग्राहकांना APK फाईल डाउनलोड करायला भाग पाडून त्यांच्या मोबाईलचा ताबा घेऊन अशी फसवणूक केली जाते. मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये अनेक गुन्ह्यांची नोंद झाली. यामध्ये वृद्धांची सर्वाधिक फसवणूक होती. धाराशिवमध्ये सलग तिसऱ्या दिवशी गॅस एजन्सी बाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. गॅस एजन्सी सुरू होण्याअगोदरच सकाळी 7 वाजल्यापासून धाराशिवकरांनी गर्दी केली. गॅस वितरणाचं योग्य नियोजन नसल्यानं गॅस मिळत नसल्याचा आरोप इथले नागरिक करतायत. मुबलक गॅस पुरवठा असल्याचा प्रशासनाकडून सांगण्यात येतोय, तसा मेसेज येतोय. मात्र गोंधळाच्या परिस्थितीमुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. यवतमाळच्या अरणीत गॅस सिलेंडर घेण्यासाठी सकाळपासून एजन्सी समोर ग्राहकांची गर्दी झाली. ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर 5 दिवसांनी सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली. 45 दिवसांची बुकिंग मर्यादा ठेवल्यानं एक सिलेंडर असलेल्या ग्राहकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे अरणीतील सिलेंडरची वितरण व्यवस्था कोलमडल्याचं चित्र आहे. नंदुरबार शहरातील किरण गॅस एजन्सीच्या नियोजनशून्य कारभारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. मुबलक साठा असूनही ऑनलाईन साईट बंद असल्यानं सिलेंडर दिले जात नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली. त्यामुळे गॅस एजन्सीच्या बाहेर भर उन्हात रांगा लावण्याची वेळ इथल्या नागरिकांवर आली. दरम्यान ऑनलाईन यंत्रणा बंद असल्यास पर्यायी व्यवस्था का नाही असा सवाल नागरिकांनी विचारला. तर आम्ही ना घरून लेडीज पाठवतो, मग सगळे लेडीज प्रशिक्षणला गेले, आम्हाला इथे उभं करून गेले. तिथे पुण्यामध्ये सलग 4थ्या दिवशी सिलेंडरसाठी पुणेकरांच्या मोठ्या रांगा लागल्या. सकाळी 6 वाजल्यापासून पुणेकरांनी रांगा लावल्या होत्या. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुण्यात पुरेसा गॅस साठा असल्याचं सांगितलं तरीही पुणेकर सिलेंडर मिळणार नाही या धास्तीनं एजन्सीच्या बाहेर गर्दी करत असल्याचं चित्र आहे. कार्ड बनलेला LPG संदर्भात भारतासाठी एक दिलासादायक बातमी आता समोर आलेली आहे. युद्ध सुरू असताना इराणनं 2 भारतीय जहाजांना हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून रवाना होण्याची परवानगी दिली. त्यानंतर LPG इंधनाचा साठा घेऊन दोन्ही जहाजं भारताच्या दिशेनं निघाली आहेत. शिवालिक या जहाजापाठोपाठ नंदादेवी जहाजानं देखील सामुद्रधुनी ओलांडली. ही दोन्ही जहाजं LPG इंधन भरून निघाली आहेत. ती लवकरच देशात दाखल होतील. त्यामुळे LPG इंधनाच्या साठ्यात काही प्रमाणात वाढ होईल. देशात गॅस सिलेंडरचा मुबलक साठा असून कोणालाही एजन्सीमध्ये जाऊन गॅस घेण्याची गरज नसल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाच्या सचिव सुजाता शर्मा यांनी म्हटलेलं आहे. सिलेंडर की अवेलेबिलिटी है और लगातार सभी को सिलेंडर मिल रहा है. इसलिए आप सभी के माध्यम से मेरी सभी लोगों से ये अपील है, गुजारिश है कि कृपया डिजिटल जो बुकिंग के आपके पास
टूल्स अवेलेबल हैं उनको यूज़ करें। IVRS है, SMS बुकिंग है, व्हाट्सएप बुकिंग है, मोबाइल एप्लीकेशन ऑफ OMCs है, इनको यूज़ करते हुए बुकिंग करें रिफ़िल की। कोई भी ज़रूरत नहीं है कि कोई भी किसी डिस्ट्रीब्यूटरशिप के पास जाकर लाइन में खड़ा होकर बुकिंग करे या सिलेंडर की डिलीवरी ले। राज्यात घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेलचा कुठेही तुटवडा नसून काँग्रेसकडून मुद्दाम लोकांमध्ये भीती पसरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे। काँग्रेसच्या नेत्यांनी जे पॅनिक तयार केलेलं आहे त्या पॅनिकमुळे हे चाललेलं आहे। मोठ्या प्रमाणात जाणीवपूर्वक लोकांमध्ये पॅनिक तयार करण्याचं षडयंत्र हे काँग्रेस पार्टीने केलेलं आहे। वारंवार देशाच्या सरकारने, मंत्रालयाने, सचिवांनी हे सांगितलेलं आहे की घरगुती गॅस कुठेही तुटवडा आपल्याकडे नाही, ऑइल, पेट्रोल, डिझेल कुठेही तुटवडा आपल्याकडे नाही, पाहिजे तेवढं सगळं आपल्याकडे आहे, त्याचं कुठलंही रेशनिंग देखील करण्यात आलेलं नाही आहे। पण जाणीवपूर्वक लोकांना भडकवायचं आणि रांगा लावायच्या हे षडयंत्र आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।